नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। गोमाजी वाड्यातील जलदुःखीचे वास्तव, शाळकरी मुलांचे भविष्य पाण्यात, जबाबदार कोण? शहरातील गोमाजी वाड महेश ज्ञानपीठ शाळेजवळील परिसर मागील अनेक वर्षांपासून जलदुःखीने त्रस्त आहे। येथे पावसाळ्यात चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे लहान मुलांना, शाळकरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सकाळी शाळेच्या वेळेस हा मार्ग अक्षरशः तलावासारखा दिसतो। अनेक पालक आपल्या मुलांना गोदीत उचलून पाण्यातून घेऊन जाताना दिसत आहेत। ही दृश्य स्वच्छता मिशन आणि शासनाच्या स्मार्ट सिटीच्या गप्पांवर थेट प्रश्न उपस्थित करतात। नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। विशेष म्हणजे मागील 5 वर्षात स्वराज्य संस्थेची एकदाही निवडणूक झाली नाही आणि माजी नगरसेवकांच्या पंचवार्षिक कार्यकाळात या भागात कुठलाही ठोस विकास झाला नाही। स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्रत्येक निवडणुकीपूर्वी आश्वासनं मिळतात, पण निवडणूक संपली की सगळं विसरलं जातं। यंदा जे उमेदवार आमच्या दारात येतील त्यांना ही परिस्थिती दाखवूनच प्रश्न विचारला जाईल। फोटो आणि व्हिडिओजमधून स्पष्ट होते की लहान मुलं शाळा गाठण्यासाठी पाण्यातून वाट काढत आहेत। ही परिस्थिती शहराच्या विकासाच्या दाव्यांवर थेट सवाल निर्माण करते। शाळा, बस, दुचाकी, चालत जाणारे पालक सगळेच या दलदलीतून वाट काढत आहेत। या परिस्थितीत अपघात किंवा आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो। प्रश्न प्रशासन आणि भावी नगरसेवकांपुढे। या जागेचे कायमस्वरूपी ड्रेनेज व रस्ता विकास कधी होणार? वारंवार तक्रारी करूनही कारवाई का नाही? स्वच्छता मिशन फक्त कागदावरच का? ही परिस्थिती फक्त गोमाजी वाडची नाही, संपूर्ण शहरात अनेक भागात अशीच अवस्था आहे। ही बातमी केवळ समस्या दर्शवणारी नाही, तर प्रशासनाची एक जागरूकतेचा इशारा आहे। आता वेळ आली आहे की फक्त घोषणा न करता जमिनीवर काम केलं जावं। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।